आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तुमच्या विरोधात सगळे पुरावे आहेत, पण फक्त सारांनी सांगितलं म्हणून कोणालाही न सांगता मी तुम्हाला इथे भेटायला आलो। मला सांगा, पैशाची बॅग तुम्हाला मिळाल्यानंतर ती घरी आणेपर्यंत तुम्ही काय काय केलं? हे बघा दादा, म्हणजे बॅग मला दिली, सर सर कशाला काळजी करताय? अहो कॅबिन मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आहे। हा गजा, त्याचाही पाठलाग केला मी काही दिवस, पण काही ठोस पुरावा माहिती नाही मिळाली मला। पण आता सगळं पिक्चर क्रिस्टल क्लिअर आहे। ऐश्वर्या, हा गजा तुझ्या गुड बुक्स मधला माणूस आहे ना? हा काय माहिती? ही वया सारखी चौकडात सापडते। झालं आता तिलोत्तमा मॅडम हिला घराच्या बाहेर काढणार म्हणजे काढणार। ऐश्वर्या, या सगळ्याची उत्तरं मला हवी आहेत। देणार आन्सर मी। सखदेव सारंगच्या विश्वासातला माणूस आहे, बरोबर? मग मला एक सांगा, ज्या दिवशी पैसे हरवले त्या दिवशी सारंगला कोणीही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं नाही केलं ना? मग मी काय असं वाईट केलंय? माझी काय चूक आहे? आणि तू तुझ्यावर विश्वास केला, मी तुला काम दिलं, पण तू गद्दारी केलीस माझ्यासोबत। आता खरं काय ते सांगायचं, नाहीतर कायमची तुझी मुलं बायको रस्त्यावर येते। मॅम मॅम प्लीज असं काही करू नका। खरं तर एवढी कॅश बघून माझी मती भ्रष्ट झाली होती, त्यामुळे मी चोरी केली। पण नंतर मला या गोष्टीचा पश्चाताप झाला, पण वेळ हातातून निघून गेली, त्यामुळे मी ती सगळी कॅश सखदेवच्या घरात टाकली। पण मी खरंच सांगतो, ती कॅश इथे कशी आली ना हे मला खरंच काही माहित नाही। ते पैसे मी घरी घेऊन आलो। ओ, तुला जर का पैसे सापडले तर घरी येऊन सांगायचं ना? डायरेक्टली माझ्या खोलीत ठेवले। मला अडकवण्याचा प्लॅन होता सोहम। वहिनी, तुझा नाही पोलिसांचा फोन झाला होता ना? हो झाला होता ना, कारण ते पैसे मी घेतलेले आणि त्यानंतर ते हरवले, त्याचं गिल्ट आलेलं मला, म्हणून मी पोलिसांना फोन केला, या गोष्टीचा पाठपुरावा केला। कळलं तुला? घाबरण्याचा प्रश्नच येत नाही मॅडम, माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर। तुम्ही जे सांगाल हे बंद करण्याके लिए रेडी। म्हणजे उद्या जर जीव द्यायची वेळ आली तर जीव देणार ना? तरी सुद्धा जर तुम्हा लोकांना मी दोषी वाटत असेल तर मला द्या पोलिसांकडे, नो प्रॉब्लेम। ऐश्वर्या, तू चुकलीयस। मुळात तू चुकीच्या माणसावर विश्वास ठेवलायस। साहेब, याला घेऊन जा, याला अटक करा, म्हणजे याला कळेल मेंढरेंच्या घरात चोरी करायची नसते। घेऊन जा त्याला। मॅम प्लीज ऐका, मी पुन्हा असं नाही करणार मॅम, प्लीज सॉरी मॅम। आणि सोहम, तुला पैसे मिळाले होते ना, मग ते पैसे घरी का नाही घेऊन आलास तू? हे बरं आहे तुझं, बाहेरच्या माणसाला तुला निर्दोष सिद्ध करायचं होतं, म्हणून आपल्या माणसाला, घरातल्या एका व्यक्तीला तू दोषी ठरवलंस। हे बरोबर आहे का तुझं वागणं? तिलोत्तमा मॅडम, माझ्या दादाने चोरी केली नव्हती हे मान्य आहे ना आता तरी तुम्हाला? हे जे काही समोर आलंय त्यावरून झालंय ना आता सिद्ध की सखदेवने चोरी केली नाही। सारंग, प्लीज एक काम करशील का माझं? आता सखदेवने चोरी केली नाही हे सिद्ध झालंच आहे, तर आपल्या सगळ्यांकडून त्याची माफी माग आणि आपण त्याला जितके पैसे देणं लागतं तेवढे दे प्लीज। करशील ना?
आपण कोणाचं वाईट करण्याचा विचार केला ना तर आपल्यासोबतही वाईटच घडतं. पण अजून वाईट कुठे घडलंय? खूप वाईट घडायचं बाकी आहे. माझा विठुराय आहे माझ्यासोबत. तो माझं कधीच वाईट होऊ देणार नाही. आणि आत्ताच बघा ना, तुम्ही मला या घरातून काढण्याचा इतका प्रयत्न करताय, पण विजय शेवटी सत्याचाच होतोय. काय मौनव्रत आहे? मग तू बोलत का नाहीयेस? की तुला असं वाटतंय की बोलल्यानंतर मी चिडेन तुझ्यावर, रागवेन? हे बघ सावली, तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय की तुला काहीतरी बोलायचंय. बोलू शकतेस तू, काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही दादाला फोन केला होता का? फोन करणार आहे मी सावली, पण मला अजूनही कळत नाही की फोन केल्यानंतर बोलू काय. कारण या सगळ्यात दादाची काहीच चूक नव्हती. तरी दादाला नोकरी सोडावी लागली. मीच दादाला नोकरीवरून काढलं. तेव्हा परिस्थिती तशी होती. तेव्हा तुम्हाला जे योग्य वाटलं ते तुम्ही केलं, पण आत्ता तुम्हाला जे योग्य वाटतंय ना ते तुम्ही करायला हवं. सारंग सर, दादाला तुम्ही एकदा फोन करून सांगितलंत ना की ह्या सगळ्या प्रकरणात त्याची काहीच चूक नव्हती, तर त्याला खरंच खूप बरं वाटेल. त्याच्या मनावरचं ओझं कमी होईल. ही गोष्ट त्याच्या मनाला खूप लागली आहे. खरं सांगू, त्यावेळेला पण मला दादावर संशय नव्हता. आता तर सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्याच आहेत. पण त्या त्या परिस्थितीनुसार ना निर्णय घ्यावे लागतात सावली. आत्ता पण मी निर्णय घेतलाय की दादाला परत नोकरीवर बोलवावं. काय झालं? आनंद नाही झाला? तुम्हाला माहिती आहे ना, दादा किती साधा आहे, भोळा आहे. त्यामुळे तो ह्या पैशांच्या प्रकरणात अडकला. आता पुन्हा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकून त्याचा विश्वासघात व्हायला नको, म्हणून मला असं वाटतंय की हा निर्णय घ्यायच्या आधी तुम्ही एकदा दादाशी बोलून घ्या. सावली, तुमच्या डोळ्यात बघून सांगू शकते मी की तुम्हाला काय म्हणायचं.